मुंबईतील पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। या कुटुंबातील सदस्यांनी नेमकं काय खाल्लं, कशामुळे विषबाधा झाली, पाहुयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबईच्या पायधुनी भागात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। मृत व्यक्तींची ओळख अब्दुल्ला डोकाडिया, ज्यांचं वय होतं 40 वर्ष, नसरीन डोकाडिया 35 वर्ष, आयेशा जिचं वय होतं 16 वर्ष आणि झेनब जिचं वय होतं 13 वर्ष अशी मृतांची नावं आहेत। या कुटुंबानं बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतर त्यांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। कुटुंबानं त्यांच्या इतर नातेवाईकांसह रात्री 10:30 वाजता जेवण केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। डोकाडिया कुटुंबियांनी शनिवारी रात्री कलिंगड खाल्लं। कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यासारखी लक्षणं जाणवू लागली। त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली। डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत आढळल्या आणि चौघांनाही तात्काळ जे रुग्णालयात नेण्यात आलं। रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळातच पालकांचाही मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास या कुटुंबानं आपल्या 5 नातेवाईकांसह एकत्रितपणे जेवण केलं। जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले आणि त्यानंतर रात्री 1 ते 1:30च्या सुमारास कुटुंबातील या 4ही सदस्यांनी कलिंगड खाल्लं होतं। यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। यानंतर या चौघांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना तातडीनं जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र या उपचारादरम्यान धाकट्या मुलीचा 10:15च्या सुमारास मृत्यू झाला, तर तिच्या वडिलांचा रात्री 10:30च्या सुमारास मृत्यू झाला। त्यानंतर आई आणि दुसऱ्या मुलीनं सुद्धा प्राण सोडले। या प्रकरणी जे मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानं ही विषबाधा झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा केली जाते। पायधुनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। नेमकं जेवणातील कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली याचा तपास करतायत। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं तांत्रिक कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या सगळ्याचा पोलिसांकडून जास्तीत जास्त तपास केला जातोय। त्यांच्या अन्नात काही विषारी पदार्थ मिसळले गेले होते का याचाही शोध घेतला जातोय। सध्या या चौघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा केली जाते। हा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागचं गूढ उकलणार आहे।